कार्याला सलामी देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचा गुणगौरव गाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आजची पहिली रात्र आणि सामना दुसरा ग्राउंड मध्ये. स्टेप आउट झाला बॅटर, लोवर फुल टॉस, गॅप मध्ये बॉल चाललाय डीप खबरला, आउटफील्ड फास्ट, आणखीन एक जबरदस्त फटका, चौकार. टॉस बॉल होता, अतिरिक्त काही नाही केलं बॅटरने, फक्त बॉलला टाइम केलं आणि त्याचमुळे हा दुसरा चौकार येतो. कालिका माता खारबाव आणि आई गावदेवी धामणगाव यात नंतर होणारा सामना. दोन्ही टीम्स टी शर्ट्स कलेक्ट आताच करून घ्या ही विनंती असेल. यात नंतर धामणगाव आणि कालिका माता खारबाव आपण टॉस साठी रेडी राहा. आता स्टेप आउट झालेत बॅटर, समोरच्या दिशेने फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता मिळतील किती हा प्रश्न आहे. बॉल एका टप्प्याने गेला की डायरेक्टली गेला. या स्पर्धेमधली पहिली चौकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट झाली आहे. लगातार से 3 चौकार आलेत. कांबे स्पोर्ट्स कांबे आणि त्यांचा विपक्षामध्ये पवनपुत्र पिसे हे दोन संघ आपल्याला लढत देताना पाहायला मिळत आहेत. आणि सुरुवात जर आपण पाहिली ज्याप्रमाणे झालेली आहे, पहिल्या 3 चेंडूंवरती 3 चौकार, जबरदस्त सुरुवात करतायत बॅटर पप्पू शेलार. आणि तसेच शुभ आगमन झाले. आज महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र बॉक्स लंगडी संघटनेचे देखील ते अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख देखील आहेत आणि स्वतः देखील जबरदस्त खेळाडू आहेत असे सन्माननीय निलमजी नाईक साहेबांचे देखील शुभ आगमन झाले, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपल्याला क्रमांक 3 ची ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे. निलमजी नाईक साहेबांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 ची ट्रॉफी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेली आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागतही आहे आणि विशेषतः आभारही मी व्यक्त करतो. धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतो. टीम टोटल आता 17 वरती, 17 ऑन द बोर्ड. 17 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. आणि खरं तर जर आपण पाहिलं, शनिदास पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने खेळायचं होतं, बॉडीवरती बॉल अदलला, सिंगल तर झाली, डबलला निघालेत की नाही निघालेत आणि रनआउटची शक्यता आणि रनआउटचा स्वरूपामध्ये दरम्यान हा पगला स्वरूपामध्ये बॅटर शनिदास पाटील बाद झालेत. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा, विनंती असेल बॅटिंग टीम. चला लवकर न्यू बॅटर पाठवा. मुख्य मंच आमचं दाखवलं जात आहे. शिवसेना भिवंडी तालुका उप तालुका प्रमुख शिंदे गट आणि ज्यांच्या नावाने देखील ही स्पर्धा आहे, सन्माननीय बबनजी पाटील साहेब आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. ठीक त्यांच्या बाजूला महाराष्ट्र बॉक्स लंगडी संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख देखील आहे, सन्माननीय निलमजी नाईक साहेब. त्याचप्रमाणे बालारामजी भोईर साहेब देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. तसेच कॅप्टन रमेश भोईर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसेच मुकेशजी नांदुरकर दादा देखील पाहायला मिळतात. ठीक त्यांच्या बाजूला आताच माझं लक्ष गेलं की कोण आलाय. ठीक त्यांच्या बाजूला खतरो के खिलाडी बसलेत. स्पेशली एक स्पेशल गोष्टीसाठी मी सरवलीवरनं टेंबिवलीपर्यंत ट्रॅव्हल करून जातो आणि कधी ते निराश नाही करत मला.
फर्स्ट ओव्हरमध्ये 18 धावा 1 विकेट. चला वेळ जास्त चालला, विनंती असेल आणि बॅटिंग टीमलाही विनंती आहे की एखादी विकेट जेव्हा जाते ना मित्रांनो, तुम्हाला न्यू बॅटर लवकर क्रीजवरती पाठवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढील जो बॅटर आहे तो आताच तुम्ही रेडी ठेवा, कारण अगोदरच आपण उशिराने सुरुवात केली आणि वेळेअभावी आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. सो प्लीज फास्ट खेळा. सत्यवान शेलार बॅटिंगसाठी आलेत. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी फुल टॉस होता. आता लॉंग द ग्राउंड बॉल चाललाय, काउ फेसला बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केला जातील या रन्स. 2 आणि धावफलक 20 वरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 ऑन द बोर्ड. 4 षटकांचे प्रत्येकी सामना आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली कन्सेप्ट करत तर मी म्हणेन ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना अंतर्गत ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत आहे. पॅनवरती फुल टॉस होता. लीडिंग एज विकेट कीपर आलेत. कॅच कंप्लीट. विकेट. धक्का दुसरा. विकेट आली आणि नाखुश आहेत स्वतःवरती बॅटर सत्यवान शेलार, कारण बॉल पॅनवरती फुलटॉस होता. हा फुलटॉस बॉल खरं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने जायला हवा होता, पण तो बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शनमध्ये गडबड झाली की काय तेच वाटतंय. ज्या प्रकारे विकेट इथे निर्माण आली आहे आणि अशा जेव्हा गोष्टी घडतात ना तेव्हा बॅटर नंतर विचार करतात की या बॉलवरती बाउंड्री येऊ शकली असती पण आपण चुकलो, आणि तेच घडलं इथे. जिथे बाउंड्री यायला हवी होती तिथे विकेट आली आहे. ओव्हर द विकेट. फुल अँड बॉल प्ले अँड मिस. येतोय डॉट. तेच काही सांगतोय ना, गोलंदाजी इन कंट्रोल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हेमंत आपल्याला पाहायला मिळतात. यात नंतर होणारा सामना आपल्याला मॅच पाहायला मिळेल. टीम कालिका माता खारबाव आणि त्यांचा विपक्षामध्ये आई गावदेवी धामणगाव संघ यात नंतर खेळणार आहे. दोन्ही टीम्स रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. आता हलके स्टेप आउट देखील झाले, बट तरी सुद्धा बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि किनिंग डॉट बॉल. हे षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल आहे, कारण हेमंत म्हात्रे यांचा हेमंत माडकर यांच्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त 2च धावा आलेल्या आहेत. फक्त 2 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये. फुल टॉस उडवला बॉल गॅप मध्ये सरळ चाललाय काऊ कॉर्नरला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. खेळ समाप्त. अजून जर आपण पाहिले तर 11 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि अजूनही या ओव्हरमध्ये 1 चेंडू लागलेला आहे. धावफलक 24 वरती आहे आणि सौरभ पाटील सध्या सगळीला 2 in 1 काम करतात. ऑनलाईन स्कोरिंग देखील आहे, ऑफलाईन स्कोरिंग देखील आहे. जो डाटा हवाय तो मिळेल. फक्त सौरभ पाटील यांना संपर्क करा. आता बॉल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज पोहोचले जरूर होते, बट कॅच कंप्लीट करता आली नाहीये. तिथे अवघडच होतं. पाठमोरी वेळेत असताना कोणत्याही फिल्डरसाठी कॅच अवघडच राहते, बट त्या फिल्डरने प्रयत्न केले ही गोष्ट चांगली होती तिथे. आणि आता खेळ समाप्त झालेला आहे 2 षटकांचा आणि 2 षटकांमध्ये एकूण रन्स झालेले आहेत 26 आणि धक्के लागलेत आतापर्यंत 2 आणि 13चा करंट रन रेटने आतापर्यंत बॅटिंग झाली आहे या पहिल्या 2 षटकांमध्ये. चला 12th मॅन पाणी घेऊन ग्राउंडमध्ये पोहोचायचे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. चला विनंती असेल 12th मॅन आपण पाणी घेऊन ग्राउंडमध्ये पोहोचा. नाही फिल्डिंग सेट झाली, गरज नाहीये, राहू द्या. यात नंतर एमर्जन्सी जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा नक्की सांगा. भोलेनाथ पाटील आपण कुठे आहात? आपण संपर्क साधा. भोलेनाथ पाटील तिसरं षटक आणि गोलंदाज तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. बॉलर मयूर दरम्यान तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडूंचा खेळ
दरम्यान राखलेला आहे या पहिल्या सत्रामध्ये. तिसरं षटक पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर आले. चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि डबलचा साह्याने टीम टोटल आता आपल्याला 28 वरती पाहायला मिळत आहे. 28 ऑन द बोर्ड. आणि आणखीन एक माहिती मी प्रत्येकी टीम पर्यंत पोहोचवतो. बघा या स्पर्धेमध्ये आपण 8 ठेवलेला आहे आणि 8 रन तुम्हाला तेव्हा मिळतील जेव्हा आपलं मुख्य मंच, त्यानंतर या ग्राउंडमध्ये जे स्टँड्स बनवण्यात आले ते स्टँड्स, त्यानंतर मॅजिक बॉक्स, त्यानंतर खेळाडू कक्ष देखील असेल त्यामध्ये. आणि खरं तर स्टँड मध्ये बॉल पडला पाहिजे. येस चालेल, स्टँड मध्ये बॉल कुठेही पडला तरी चालेल आणि वरून गेला तर मिळणार नाही. तुमचा खरं तर जो फटका येईल तो बॉल तिथे पडला पाहिजे, त्याचा वरून गेला नाही पाहिजे, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. बघा पुन्हा एकदा मी डिटेल मध्ये क्लिअर करेन थोड्या वेळानंतर. आता उडवला बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर्स आलेत कव्हर से बट मिस्टेक केली आहे. ज्या प्रकारे कॅच पकडण्यासाठी आले होते असं वाटलेच होतं की झेल ड्रॉप होण्याची शक्यता आहे आणि अगदी तेच घडले. दोन्ही बाजूंनी गुलाबी रंग आहे बट विजयाचा रंग कोणत्या टीमला या सामन्यामध्ये मिळेल, कोणता संघ आपल्या विजय रथाची सुरुवात या सामन्यापासून करेल हा प्रश्न नक्कीच. आता बॉडीवरती बॉल बदललाय की बॅटचा संपर्क आला होता हा प्रश्न आहे. सिंगल तर झाली आणि बॅटचा संपर्क तिथे आला कारण डबल साऊंड ऑलरेडी आलेच होते. इनर एज आणि त्यानंतर बॉडीवरती बॉल बदलला. धावफळक जर आपण वागले तर टीम टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 33 आणि अजूनही चेंडू लागले ती येते 2. चेंडू लागलेत अजूनही. आता बॅटचा टोला लागला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे तर जीवाची आकांता करत असताना बॉल त्यांनी अडवला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2च्या साख्याने धावफळक आता जाऊन पोहोचलं 35 आणि अजूनही या ओव्हरमध्ये बॉल लागला शेवटचा 1. पण गोलंदाजी चांगली लागली ऑनेस्टली, कारण जर आपण पाहिले या ओव्हरमध्ये अजूनही एकही बाउंड्री आली नाहीये बट तरी सुद्धा 9 धावा आहेत कारण रनिंग बिटवीन द विकेट चांगली लागली आतापर्यंत फलंदाजांची. आता स्मॅश केलं बट लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल झाली, डबल साठी आताही निघालेत. अखेरता शेवटच्या मोमेंटला नकारलं. फक्त एकच धाव आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरता 12चा करंट रन रेट नाही. टोटल रन 36, धक्के लागले 2. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम पवनपुत्र पिसे. अंतिम 6 चेंडू लागलेत आणि जर आपण पाहिलं तर ही जी इनिंग आहे योग्य वेळेवरती करेक्ट 15 मिनिटं पहिल्या 3 षटकांसाठी लागले. सो नो प्रॉब्लेम. कोणत्या प्रकारे अतिरिक्त फिल्डर इनफिल्ड मध्ये ठेवण्याची गरज नाहीये. करेक्ट 15 मिनिटांमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चला विनंती असेल 3 ओव्हरचा खेळ योग्य वेळेवरती झाला पण अंतिम षटक देखील योग्य वेळेवरतीच टाकायचं आहे. सो प्लीज फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. आणि पुढील सामना कालिका माता खारबाव आणि आई गावदेवी धामणगाव दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स जवळ या लवकर. चला विनंती असेल. अंतिम षटक गोलंदाज शैलेश भोईर. पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला. फिल्डर येत आहेत आणि बॉल निसटला आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4.
गोलंदाज जर अशा प्रकारे बॉल टाकतील ना तर बॅटर त्यांना तरी माफ करणार नाहीयेत आणि चौकार आलाय पगलाच बॉलवरती. त्याचमुळे लाईन आणि लेंथचं महत्व वाढतं. नेक्स्ट बॉल आता क्रॉस लाईन खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाही. डॉट बॉल दरम्यान येतोय. हा टेंबिवली संघ एक सामना खेळणार आहे, पण तो आजच्या रात्रीमधला 6वा सामना असेल. म्हणजे एखादी झोप घेऊन नांदुरकर साहेब नक्कीच घरी जाऊन देखील येऊ शकतात, इतका वेळ त्यांच्याकडे आहे. मागील बॉल निर्धाव आलाय. शैलेश भोईर या अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करतात, पण 40 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला आकडा उभा केला प्रथमतः बॅटिंग करत असताना पीसे संघानं. उडवलाय बॉल, लेफ्ट ड्राईव्ह, लॉंग ऑफ फिल्डर येतात. सिंगल तर झाली, डबलला निघाले 2 धावा. कंप्लीट की नाही, आणि कंप्लीट 2 धावा मिळतील आणि स्कोर कार्ड आता 42 वरती जाऊन पोहोचला. आजची पहिलीच रात्र आहे आणि खरंतर पहिल्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला आहे. अगदी एंड ऑफ द सीझन या स्पर्धेचं आयोजन, बट कोणत्याही गोष्टींमध्ये कमतरता नाही आहे. अगदी पाहत्या क्षणी प्रेमात पडेल प्रत्येकी खेळाडू अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पेशली ट्रॉफी ज्याने चॉईस केली त्याचंही मी कौतुक करेन. रांजनोली गावचे बॉडी बिल्डर आणि शरीर रुष्टी या क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं नाव कमावलं असे सुनील भाऊ, त्यांचं देखील आगमन झालेलं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे दादा या माणसावरती. तसेच सुभाषजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. यशस्वी उद्योजक तथा समाजसेवक आहेत, त्यांनाही मी विनंती करतो आपणही माणसावरती आपले हार्दिक स्वागत. आणि चेंडू आता लागले शेवटचे 2 या पहिल्या सत्रामध्ये. यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, विकेट. बट एक महत्वपूर्ण खेळी खरं तर आपल्या संघासाठी आज केली बॅटर पप्पू शेलारने. त्याने 24 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या अवघ्या 10 चेंडू म्हणजे 240 च्या स्ट्राईक रेटने पप्पू शेलारने बॅटिंग केली आणि त्याची महत्वपूर्ण खेळी. बॅटर आता संदीप शेलार दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी आणि शेवटचा 1 बॉल राखला या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. विशेषतः मी आभारी व्यक्त करणार आहे या स्पर्धेमध्ये. जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑन आलेत, बॉल निसटलाय, बट त्यात नंतरही फील्ड झालाय आणि या अंतिम बॉल वरती आता टोटल किती मिळतील त्याकडे आमचंही लक्ष आहे. पाटील सर सेफ आणि 2 कंप्लीट झाला. आय थिंक 2 धावा पळून काढल्या बॅटर्सने आणि अशा प्रकारे पहिल्या सत्र समाप्त. टॉस आपण करूया आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील कालीरामजी केनी सर. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी कक्षामध्ये लगेच जॉईन व्हायचंय. संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब आणि शिवसेना उपतालुका प्रमुख शिंदेगड बबनजी भास्कर पाटील साहेब यांच्या मान सन्मानार्थ आपण ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडी आयोजित ही नाईट स्पर्धा पाहतोय आणि आजच्या पहिल्या नाईट मधून आपण तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे बोलणार आहोत. कालिका माता खारभाव राजू चव्हाण संघटनेचे उपाध्यक्ष आणि आई गावदेवी धामणगाव संघटनेचे अध्यक्ष असा 2 संघादरम्यान आपण आज सामना पाहणार आहोत. सुनीलजी भोईर नक्की सुभाजी भोईर आपण देखील यायचंय. सुनील भाऊ आपण मध्ये उभे राहा. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते
आपण तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करीत आहोत. चापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विजयासाठी शुभेच्छा. आई गावदेवी धामणगाव आणि कालिका माता कारबाव. कोण आवाज येतील? धामणगाव टीमचे कॅप्टन छाप काटे. छाप असा कॉल अगेन्स्ट सॉरी छाप झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आई गावदेवी धामणगाव टीमचे कॅप्टननी नाणेफेकी जिंकलेली आहे. नक्कीच आपले सन्माननीय अध्यक्ष महेश माली साहेबांची टीम नाणेफेकी जिंकलात. गुरुदत्त चौथायरवा किरणगिरीमध्ये बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा या संघाचे आयोजन आणि नियोजन आपल्याला कसं वाटतंय? खूप छान आयोजन नियोजन केलेलं आहे सडोलीपाडा या संघाने. त्यांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. नाणेफेकी जिंकलात, का निर्णय घेताय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, यामागचं काय कारण? बघू आता 40-45 धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. चालू सीझन मध्ये याआधी आपण कालिका माता खारबाव समोर मॅच केलात? नाही झाले ना, एक झालेले. एक झाली होती. कोण जिंकले होते, तुम्ही का ते? आम्ही जिंकलो होतो. क्या बात है. महेश माली आई गावदेवी धामणगाव टीमला शुभेच्छा आहेत. राजूजी चव्हाण आपले ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन आहेत. नाणेफेकी आपण हरलात आणि प्रथम आपल्या वाट्याला गोलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? आम्ही फिल्डिंगच घेतली असते. फिल्डिंग घेतली असती आणि ती फिल्डिंगच तुम्हाला मिळालेली आहे. राजूजी चव्हाण कसं वाटलं बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+ संघाच्या स्पर्धेचं आयोजन? अगदी सरवली पाड्यावरून येऊन मानकुलीच्या किडनगरीमध्ये ही स्पर्धा आणि एकंदरीत मैदान आणि या कायमस्वरूपी लाईट या मैदानाविषयी आणि या स्पर्धेविषयी दोन शब्द. खरंच काय बोलू, किती बोलू आणि कसं बोलू, कारण अभूतपूर्व आणि आत्तापर्यंत कुठल्याही संघटनेने अशी टुर्नामेंट ठेवलीच नाही आहे. आणि खरोखरच मी धन्यवाद करतो की सरवली टीमचे दिलीप भाऊ, प्रभाकर भाऊ आणि भोला भाऊ आणि खरोखर संस्थापकीय अध्यक्ष साहेब यांना मी सगळ्यांना धन्यवाद देतो की. आणि खरंच अशी टुर्नामेंट आम्ही प्रत्येक वर्षी यांनी ठेवत जावं आणि आम्ही खेळत राहू. आणि खेळण्यासाठी एवढी मजा येते आणि संघटनेमध्ये पण आम्हाला एन्जॉय करण्याची संधी या लोकांनी दिली आहे. आणि खरंच दिलीप भाऊ यांचे आणि प्रभाकर भाऊ यांचे एवढे परिश्रम मी खरोखर सांगतो कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही सचिव आणि कुठला अध्यक्ष एवढी मेहनत घेत नाही तेवढी हे लोक घेत आहेत. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या पहिल्या नाईटमधून तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून आई गावदेवी धामणगाव टीमच्या कॅप्टनने घेतलाय प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी नक्कीच कालिका माता कारबाव टीमला आमंत्रण दिलेलं आहे. नक्कीच अगदी प्रत्येक टीमला एक कोल्ड्रिंक देखील दिली जाते आणि ISPL सारखा नक्कीच मित्रांनो इथे जर एखाद्या फलंदाजानं पॅव्हेलियन असेल, आपला मुख्य मान्यवर कक्ष, गुरुदत्त स्टँड, चौथायरवा स्टँड, खेळाडू कक्ष, मॅजिक बॉक्स आणि प्रेक्षक स्टँड, या प्रेक्षक स्टँड मध्ये कुठेही एखाद्या फलंदाजाचा जर डायरेक्ट चेंडू पडला तर त्या चेंडूवर 8 धावा दिल्या जातील. ऑल द बेस्ट. नक्कीच ऐकूया आपण दुसऱ्या सामन्याचं दुसरं सत्र. जशी मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील. नक्कीच सुनील पवार सर, याआधी आपण पहिल्या इनिंग मध्ये विशाल पाटीलचा आवाज ऐकलाय आणि त्यानंतर आपण तिसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. आई गावदेवी धामणगाव टीम प्रथम फलंदाजी करेल आणि कालिका माता खारबाव फिल्डिंग करण्यासाठी उतरणार आहे. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र विशाल आणि कालिराम केने सर. बघा अगदी सर्व खेळाडू कॅप्टन टीमला पुन्हा एकदा आपले सचिव साहेबांकडून आम्ही सूचित करतोय की जो आपण 8 देणार आहोत म्हणजे जे एका फटक्यावर 8 धावा
ISPL मध्ये नौका आपण पाहिलाय. या स्पर्धेमध्ये आपण 8 धावा पाहणार आहोत. मात्र त्या 8 धावा तुम्हाला जेव्हा मिळतील, जो गुरुदत्त स्टँड आहे त्याच्यावरून किंवा पत्र्यावर पडल्यावर नाही, तर त्याच्या आतमध्ये चेंडू पडला तर मॅजिक बॉक्स आहे यशपाल मालीच्या नावाने, आणि जो खेळाडू कक्ष त्याच्यामध्ये जर चेंडू पडला तर तुम्हाला 8 धावा आहेत. आणि जो खेळाडू कक्ष आपण पाहतोय त्या खेळाडू कक्षाच्या मध्ये त्यानंतर जो आपला VIP डाईज आहे मान्यवर कक्ष, याच्या आतमध्ये चेंडू पडला पाहिजे. आणि जो चौटायरवा स्टँड आहे त्या स्टँडच्या आतमध्ये चेंडू पडला तरच तुम्हाला 8 धावा आहेत. धन्यवाद. त्याच्यावरून अथवा पत्र्यावर चेंडू पडला तर तुम्हाला फक्त 6 धावा मिळतील. खूप खूप धन्यवाद. तर सामना सुरू होताना पाहतोय आपण कांबे स्पोर्ट कांबे टीम समोर जी आव्हान आहे 24 बॉलमध्ये 46 धावांचं चांगलं एक तगडं आव्हान म्हणता येईल. कारण की प्रतिस्पर्धी टीमकडे जर पाहिलं आपण एक चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय आपण पवनपुत्र पिशी टीमकडे. आणि पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये बॉलर पाहतोय आपण शनिदास पाटील. राईट ओव्हर द विकेट पहिला बॉल या सेकंड इनिंगचा पाहतोय आपण. राईट ओव्हर द विकेट पहिला बॉल वरती चांगला हात दमदार फटका पाहतोय आपण. टिपिकल पॉपलेचा फटका, चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आला. हा दमदार चौकार. फटका होता, बॅकफुटला जाऊन पंच केला होता कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून. आणि एक दमदार सुरुवात पाहतोय आपण. बॅटर जर पाहिलं आपण शैलेश भोईरच्या बॅटमधून हा चौकार. सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण बॉलर सन्नीदास पाटील. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि एक चांगलं स्वागत केलंय बॅटर शैलेश भोईर या बॅटरनी. चांगला बॉल, टप्पा अतिशय अचूक होता पाहतोय आपण. टप्पा थोडासा आतमध्ये येणारा बॉल, त्यावरती मात्र बीट झाला बॅटर. कमबॅक सन्नीदास पाटील यांनी चांगलं केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र डॉट. 46 धावांचं आव्हान आहे, पण हे आव्हान स्वीकारताना काय दमदार शॉट होता पहिल्याच बॉलवरती. इथून मात्र वापसी करताना बॉलर सन्नीदास पाटील याला पाहतोय आपण. सज्ज होताना प्रत्येकदा राईटामध्ये विकेट. पुढचा बॉल, या बॉलवरती मात्र खऱ्या अर्थाने ऑन साइड खेळायचं होतं. चेंडू हवे ते चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि पहिल्या विकेटचं पतन, परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय पाहतोय आपण कांबे स्पोर्ट कांबे या टीमला. चांगलं झेल टिपल्या गेलं आणि पहिला धक्का बसलाय पाहतोय आपण कांबे स्पोर्ट कांबे टीमला. धावसंख्या जर पाहिली आपण 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 46 धावाचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे जर विचार केला आपण तर तुम्हाला चांगली सरासरी पार करावी लागेल. क्रमांक 3 वर नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर आलाय, हेमंत आलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल प्रत्येक सामन्यासाठी. पहिले षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. सन्नीदास पाटील सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, परत एकदा टप्पा पडला तर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. चांगला कमबॅक, काय कमबॅक चांगलं केलंय सन्नीदास पाटील यांनी. पहिल्या बॉलवरती जर पहिला आपण पंच केला होता कव्हर पॉइंट वरून, त्यानंतर मात्र अतिशय अप्रतिम बॉलिंग करताना सन्नीदास पाटील पाहतोय आपण. राईट आर्मवर विकेट. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे. पुढचा बॉल, यावेळेस पाहता बॅक टू द बॉल ड्राईव्ह होता पाहतोय आपण. मिड ऑफला थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अंडर आर्म थ्रो येतोय आणि अतिशय वेगात. यावेळेस पाहता या 2 रन्स कंप्लीट होताना आणि याचबरोबर धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना ती 6
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 40 धावची आवश्यकता. इथून मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. किमान 4 मोठे फटके येणं गरजेचं राहील जर हा टार्गेट तुम्हाला पार करायचा असेल. हेमंत आणि विनोदी जोडी खेळपट्टीवर आहे. 2 बॉलवरती 2 या धावसंख्येवर बॅटिंग करताना हेमंत अजून विनोद नॉट स्ट्राईकला आहे. पुढचा बॉल सनीदास पाटील यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होताना फुल टॉसवर हा प्रहार पाहतोय आपण. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक खेल मध्ये कन्व्हर्ट करू शकला नाहीये आणि इशारा काय येईल पाहिजे पंताचा आलाय हा लकी षटकार. झालंय आणि कांबे स्पोर्ट कांबे टीमची एक चांगली सुरुवात. 1-12 यानंतर जो सामना होईल टॉस झालेला पाहतोय आपण. कालिका माता खारबाव विपक्ष आई गावदेवी धामणगाव काढे की टक्कर 2 माताबाबा टीम दरम्यान पुढची लढत पाहायला मिळेल. टॉस झालाय. टॉस जर पाहिला आपण आई गावदेवी धामणगाव टीम कडे गेलाय आणि प्रथम सांगितलंय की आम्ही प्रथम बॅटिंग करणार. रन मशीन ऑफ ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये सातत्याने उच्च कोटीचं प्रदर्शन करणारा नितीन यांची बॅटिंग पाहायला विसरू नका. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण अख्खा सीझन ज्यांनी गाजवलं हे पाहू शकता. लगेच आमचं वर्णन आपण ऐकलं आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. तब्बल 584 धावाचा अक्षर पाऊस पडलाय. त्यानंतर हायस्ट विकेट टेकिंग बॉलर जर पाहिला आपण या हंगामामध्ये योगेश शेलार पुंडराज टीमचा सूरज पाटील आहे. यस क्रमांक 1 वर 35 विकेट धामणगाव टीमचा सूरज पाटील यांच्या नावावर 35 विकेट. त्यानंतर सापेट टीमचा रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे 422 धावासह आणि क्रमांक 3 वर पाहतोय आपण सरोलीपाडा टीमचा दिलीप पाटीलच्या नावावर रेकॉर्ड 414 धावा. दिलीप कारभारी क्रमांक 4 वर 342. त्यानंतर नितीन तरे पाहतोय आपण सरोलीपाडा टीमचा 340. हे लेखाजोखा फक्त आपण सौरभ पाटील यांच्या जोडून घेऊ शकता आपण. भोलेनाथ पाटील कुठेतरी हंगामामध्ये बॅकफुटला दिसलाय. वा वेलकम लेग ब्रेकर गोलंदाज जादूगर बॉलिंग अनिल पाटील यांचं शुभ आगमन झालंय. सेकंड इनिंग साठी पहिला बॉल आपण 9 वाजून 29 मिनिटांनी टाकला होता. गोलंदाज आलाय तो आता मात्र सत्यवान शेलार. बॅटिंग मध्ये दमदार प्रदर्शन परत करू शकला नाही पण बॉलिंग कशा प्रकारे करेल सत्यवान. सत्याबाई का प्रदर्शन अच्छा नाहीये फिलहाल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्यात होता. आडव्या बॅटिंग टर्न करण्याचा प्रयत्न चांगली सुरुवात करतोय सत्यवान हा बॉलर. डॉट बॉलनी पाहतोय आपण. 46 धावाचं टार्गेट आहे पहिल्या षटकामध्ये. 1 गडी बाद 12. चांगली सुरुवात पाहतोय आपण कांबे स्पोर्ट कांबे टीमची. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. प्रति षटकामागे 12 धावाची आता सरासरी पार करावी लागेल. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न परत एकदा बीट झालाय. चांगला बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. 2 डॉट सौरभ जर पाहिलं आपण 2 डॉट जर आले तर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळेल. काय दबाव टाकला गेला पहिल्या 2 बॉलवरती आणि आता मात्र मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. चुका करण्यासाठी भाग पाडलाय पहिल्या 2 बॉलवरती. बॉलर सत्यवान या बॉलरने. यस पाहतोय आपण कलरफुल टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झालेले आहे. पाहतोय आपण ज्याच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय आपण. असे दोन्ही आमचे दिग्गज पाहतोय आपण. उपतालुका प्रमुख सन्माननीय बबन शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि संस्थापक अध्यक्ष या ओरिजिनल 40+ संघटनेचे दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून आपण हे टी शर्ट पाहतोय आपण. A1 क्वालिटीचं आयोजन खऱ्या अर्थाने शिल्पकार जर पाहिले आपण या आयोजनामध्ये 3 स्टार ऑफ सरोलीपाडा म्हणून ज्याची ओळख आहे असे दिलीप पाटील दादा त्यांचा भोलेनाथ पाटील आणि ओरिजिनल 40+ संघटनेचे सचिव प्रभाकर पाटील साहेब आणि ऑल बालाजी स्पोर्ट टीमच्या माध्यमातून. यावेळेस पाहता पुल करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये. पाहतोय आपण मिडविकेट कडे चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण आणि अतिशय वेगात 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा कंप्लीट.
धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 15. तीन बॉल डॉट, त्यानंतर मात्र 3 धावाल्यात. चांगलं बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. गोलंदाज सत्यवान या बॉलरच्या माध्यमातून. हेमंत पाहतोय आपण स्ट्राईकला असेल. 200 षटक प्रगती पथावर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. ऑनसाइड कडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या गुणाचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र प्लॅन बी चा वापर केलाय आणि आता मात्र एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. धावचीच्या स्वरूपात होतोय बॅटर बाद. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र येताना पाहतोय आपण मयूर. चांगले षटक आतापर्यंत. सत्यवान शिलेर यांचं पाहतोय आपण. आतापर्यंत पहिला पण फक्त 4 धावा खर्च करतोय. 5 बॉल मध्ये अप्रतिम बॉलिंग अटॅक, पूर्णपणे वापसी करून दिली आपल्या टीमला. सत्यवानचा हा षटकातला शेवटचा बॉल. नवीन बॅटर समोर मयूर असेल. मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. आता मात्र दबाव जर दूर करायचा असेल आपल्या टीमचा. रेटामोरचं विकेट. सत्यवान प्रत्येकदा खरा बॉल टर्न केले. परफेक्ट प्ले, टायमिंग नाहीये, प्लेसमेंट ठीक नाहीये. स्कोरलेकडे चेंडू जातोय. अतिशय वेगात थ्रो येताना व्यवस्थित थ्रो आला नाहीये आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण 2 षटकाची समाप्ती झाली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 18 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. पाहतोय की आपण फर्स्ट प्राइज जी इलेक्ट्रिक बाईक आहे ती जी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सरवलीपाडा आणि ठाकूरपाडाचे आणि क्रिकेटवर ज्यांचं नेहमी मोठं प्रेम असते असे आमच्या आदरणीय नितेश चोपान चौधरी साहेब यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज इलेक्ट्रिकल जी गाडी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे आदरणीय विजय पाटील साहेब यांच्या माध्यमातून थर्ड प्राइज पाहतोय आपण रोख रक्कम 10,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे आदरणीय आनंद सुदाम भोईर साहेब इंजिनियर सरवलीपाडा गावाचा सुपुत्र पाहतोय आणि फोर्थ प्राइज पाहतोय आपण 10,000 ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे पाहतोय आपण माजी उपसरपंच बाळाराम गजानन भोईर साहेब सरवलीपाडा यांच्या माध्यमातून यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन तुमचं लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेला उच्च कोटीवर नेण्याचं काम केलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचं तर 2 षटकाची समाप्ती इथून मात्र 12 बॉल आणि 28 धावांचं समीकरण जी सरासरी 12च्या आतमध्ये वाढलेली आता पाहतोय आपण प्रति षटकामागे तुम्हाला 14 धावाची सरासरी पार करावी लागेल आणि एकूण जर विचार केला आपण हा षटक निर्णायक ठरेल दोन्ही टीमसाठी एक उत्कृष्ट पंच आणि पवनपुत्र पिशे टीमचा एक हाय क्वालिटीचा वेगवान गोलंदाज ज्ञानदेव आलाय 12 बॉल 28 समीकरण पाहतोय आपण इतर मात्र कांबे स्पोर्ट कांबे टीमला सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली होती पहिल्या षटकामध्ये 12 त्यानंतर मात्र सत्यवान शेलार यांनी कमबॅक करून दिले फक्त 6 धावा खर्च केल्या आणि इतर मात्र षटकामध्ये
आक्रमण करणं गरजेचं राहील. दोन्ही चांगले बॅटर खेळपट्टीवर. मयूर एक बॉलवरती 2 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. चांगला बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निघून गेलाय चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली सुरुवात ज्ञानदेव या बॉलरच्या माध्यमातून पाहतोय आपण. सामन्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. इथून मात्र पाहतोय आपण 11 बॉल 28 समीकरण. सज्ज होताना बॉलर परत एकदा. चांगला बॉल परत एकदा. अचूक टप्प्यावरचा प्रभावशाली मारा पाहतोय आपण प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून. आणि पूर्णपणे वर्चस्व आता मात्र पाहतोय की सध्याच्या घडीला पवनपुत्र पिशे टीमचं दमदार प्रदर्शन. बॅटिंग असो की मात्र आता गोलंदाजी. 18 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे. इथून जर विचारला आपण 10 बॉलचा खेळ बाकी आहे. परत एकदा यावेळेस पाहता पूल केलंय. बॉलला मिड विकेट एरियाकडे. चेंडू थांबणार नाही. एकाडपणे चेंडू फरार. सीमारेषा पार. आलाय हा चौकार. सरसावत हा पुलचा फटका खेळलाय. अनुमान चुकीचा घेतला क्षेत्ररक्षकाने आणि तिच्या डोक्यावरतून चेंडू मात्र एकाडपणे फरार झालाय. सीमारेषा पार. आणि आवश्यकता होती चौकाराची. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22. चांगली बॅटिंग हेमंत करतोय. 7 बॉल मध्ये 13. गोलंदाज ज्ञानदेव सज्ज होताना परत एकदा. राईट आर्म द विकेट. परत एकदा सज्ज होतोय. यावेळेस पात्र हा धमाका पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग नाहीये. हवेत आहे पण इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वा कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. संदीप शेलार होता आणि टीम साठी जवळपास जर विचारला आपण सौरभ तर 4 धावा वाचवतोय. फक्त 2 धावा. 3 धावा या बॉल वरती कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 25. निंबोली टीमचे संगणक आमच्यासोबत जॉईन झालेत. मनोहर गुळवी यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद मनोहर गुळवी साहेब आपलं. दरम्यान पाहतोय धोका निर्माण झालाय अतिशय वेगात. परत एकदा या बॉल वरती आल्या 2 धावा. आणि आता मात्र का होईना सामना हळूहळू रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना षटकामध्ये बॅटर पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकते ती 27. आणि दरम्यान कॉमेंट्री पॅनल अंपायर पॅनलला सुद्धा निंबोली टीमचे संगणक मनोहर गोळी दादांनी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद दादा. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म द विकेट. अजून एक हा फटका पाहतोय आपण. हवेत आपण क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल काय पाहायचे. अतिशय वेगात थ्रो आलाय आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट. धावसंख्या 29. षटक समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या पहिले आपण 29. येणारे 6 बॉल आणि इतर मात्र सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. सतरा धावीची आवश्यकता आहे. चला आपण टीम मीटिंग कमी करायची आहे कारण की पाहतोय आमचे स्कोरर सौरभ मला सांगतात की किती मिनिटं घेतले 3 षटकासाठी. पाहतोय आपण यस ओव्हर रेट जर पाहिला आपण परफेक्ट आहे. त्या आपण जास्त वेळ घेऊ नका. चला पिशे टीमचा संघ नाही आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
पिशे टीमचा संगणक त्याला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 डॉट चौकार एकदा 3 डबल डबल. यस आम्ही हे सूचना करतोय आपल्याला वारंवार की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पिशे टीमचा संगणक चौथी सूचना आपल्याला यानंतर मात्र आपल्याला पेनलाइज केलं जाईल. सत्यवान शिलार दादा लगेच घाई करा. 6 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे कांबे स्पोर्ट कांबे टीमला सामना जिंकण्यासाठी. यानंतर टॉस झालेला आहे. पाहतोय की आपण नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण आई गावदेवी धामणगाव टीमच्या बाजून गेले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. रन मशीन ऑफ ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये नितीनची बॅटिंग पाहायला विसरू नका. तर अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण अरुण म्हात्रे. क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय आपण सिंगल धावा रोखण्यासाठी 2 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये, एक थर्डमॅन पाहतोय. त्यानंतर जवळपास एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये सनीदास पाटील यांना पाहतोय आपण. टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत. कुलमॅन कॅप्टन या टीमचे. 6 बॉल 17चं समीकरण. समोर बॅटर पाहतोय आपण हेमंत. आकर्षक टोलेजंग फटकेबाजी करावी लागेल. पहिल्या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं राहील. पुढचा पहिलाच बॉल चांगला बॉल होता. खोलट टप्प्याचा अडबॅटी खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. आता मात्र येणारे 5 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. दबाव टाकला गेला पहिल्या बॉलवरती आणि इथून मात्र निश्चित कमबॅक करणं कठीण जाईल. एक मोठा फटका खेळावा लागेल. बॅटरला पाहतोय आपण अरुण चा पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल. डबल साऊंड इथपर्यंत आलाय. पंजाब बोर्ड आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. मात्र 4 बॉल 17चं समीकरण आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय. आता मात्र पाहतोय आपण कांबे स्पोर्ट कांबे टीम कडून क्रमांक जर पाहिला आपण जवळपास 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी सागर. रेटामध्ये विकेट. परत एकदा अरुणचा पुढचा बॉल. फुल टॉस होता. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. डाऊन द ग्राउंड हा फटका पाहतोय आपण. एक धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार. सीमारेषा पार आलाय. हा लकी चौकार. पहिले 2 बॉल चांगले. त्यानंतर मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र चेंडू फरार झालाय. समीकरण जर पाहिलं आपण 3-13. एक मोठा फटका षटकार येईल का या बॉलवरती आणि सामना रंगात घेऊन येईल काय. बॅटर चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून. मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहतोय आपण. फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. 2 बॉल आणि 12 धावाचं समीकरण. 2 षटकार इथं मात्र मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. अट्टा पण आहे. यस पाहतोय की आपण बॉक्स मध्ये VIP डॅश मध्ये खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला मारावं लागेल तरच अट्टा मिळू शकतात. आणि सगळे पळवेमध्ये मारावे लागेल. अट्टा इथं मात्र प्राप्त होईल का. सर्व जर विचार केला आपण संधी निर्माण होते ती खेळाडू कक्षावरती. त्यानंतर गुरुदत्त स्टँड मध्ये परफेक्ट संधी असतात. तशा वेळेस पाहतोय की आपण फुल टॉस होता. पाहतोय आपण लोअर फुल टॉस वरती हा फटका फटलाय. चांगलं शेल इथं मात्र कंप्लीट केलंय. टायमिंग चुकली.
दरम्यान टायमिंग फटक्यामध्ये परफेक्ट नव्हतं. आता मात्र पराभूच्या छायाकडे वळताना कांबे संघाला पाहतोय आपण. हरिनंदन आलंय बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी खर्च करायचे. अरुण राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल होता, खोदून काढलाय आणि या बरोबर पाहतोय की आपण पवनपुत्र पिशे टीमचं एक चांगला दणदणीत विजय इथे मात्र मिळवलाय. मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तर खऱ्या अर्थानं दावेदार दोन होते. शेवटचे षटक टाकणारा बॉलर सुद्धा ठरला होता, पण ज्याने 24 धावाची खेळी साकारली आणि आपल्या टीमला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली तो ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच पप्पू शेलार. पप्पू शेलार आपण यायचंय आणि लगेच यानंतरचा जो सामना आहे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी कालिका माता खारबाव संघ आपण रवाना व्हायचंय. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण परिवर्तन करणार आहोत. धन्यवाद सुनील पवार सर.